नमस्कार मंडळी. आत्ता मी रहाटणी मैदानातच आहे. मुलाखती घेतल्या कोणी एक नंबर जशा नेहमी घेतो तशा. मला खूप लोकांचे कॉल आले. सेमी 7 काय झालं. मुळात सेमी 7मध्ये अशी होती की महाराष्ट्रातील टॉप बैल एकाच सीमित होते. म्हणजे बलमा होता, रायफल होती, शंभू होता, MM नाना यांचा राजा होता, त्याच्यानंतर बकासूर, सर्जा, त्याच्यानंतर सरदार, सर्जा यांचा, आपल्या उत्तम भाऊंचा, अशी बैलं होती. सेमी एकदम टफ होता. त्याला सेमी म्हणणं चुकीचंच ठरलं. तो फायनलच होता. तर काय झालं ते तो झाल्यानंतर सगळं झालं. तुम्ही घटनाक्रम तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं झालं. मी पाठीमागं शूट करायचं, तुम्ही बघितलं असेल. मी जी काय बैलं जी फायनलला पात्र झाली होती ती पाठीमागं शूट करायसाठी गेलो होतो. त्यामुळं मला काय कळलंच नाही. आणि मला कळलं की मी असं गृहीत होतं की बकासूरला निकाल दिलेला आहे, त्यामुळं खाली जायचं होतं. मी टेक बी घेण्यासाठी मी तयार होतो. पण काय झालं, नंतर कळलं बकासूरला निकालच दिला नाही. आणि निकाल दिला नाही. मी माझे मित्र काय सहकारी आहेत, तर त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस लागलं नाही. तर मग त्याच्यानंतर मैदान झाल्यावर मी सगळं आत्ता बघितलं कशा पद्धतीने तो निकाल झाला. तर मित्रांनो, तो निकाल असा झालेला आहे की सीमारेषा आहे का नाही, सीमारेषा क्रॉस झालेली आहे आणि बकासूर लॉबी टच झालेला आहे. आणि विठ्ठल नानांचं हेच म्हणणं आलेलं आहे की अशा पद्धतीनं हे झालेलं आहे. असं चर्चा केल्यानंतर मला कळलं. पण असं आहे की जी यात्रा कमिटी होती त्यांनी अगोदर गाडी म्हणजे ग्राह्य दिली की पात्र झालेलं आहे फायनलला. गाडी पळाय बी गेली, पण तिथले जे काय गाडीवान आहेत ती म्हणली की विरोध दर्शवला की ही गाडी कशी. तर अशा पद्धतीनं गोंधळ चालू होता. मग ती गाडी परत वरती आणण्यात आली. पण जर ड्रोन शॉट तुम्ही नीट बघितला तर ते जसं विठ्ठल नानांचं म्हणणं आलेलं आहे त्याच पद्धतीनं जी गाडी आहे सर्जा आणि बकासूरची गाडी, जी निकाल रेषा क्रॉस झाल्यानंतर ती टच झालेलं आहे, एकार असल्यामुळं झालेलं आहे असं म्हणणं आलेलं आहे. तर काय झालं आहे, लॉबी टच निकाल असावं का नाही ह्याच्याविषयी आता खूप प्रश्नचिन्ह उपस्थित राहतील. जो बैल कडनं पळतोय का नाही त्याला लॉबी टच म्हणजे खूप अवघड जाणार, म्हणजे पळणं किंवा काय. आणि जर प्रसिद्ध बैल असेल बकासूरसारखा तर त्याला खूप अवघड जाते, कारण पब्लिक सगळं लोटलं जातं बघाय. त्यामुळं त्या बैलाला पळाय अडचणी होते. आणि निकाल असा वेगळा दिल्यामुळं बैलगाडी जे सगळे आपण म्हणून बैलगाडा प्रेम आहेत बकासूरचे ते नाराज झाले. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला बोलायचे, आम्हाला ही करायचे. तर काय झालं, मी ज्यावेळेस बाईट घ्यायला गेलो त्यावेळेस खूप अशा भावना अशा तीव्र होत्या. म्हणजे कुणालाही काही बोलण्यात येत होतं. तर मी सगळं समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तर काय झालं, हा प्रकार मुळात मला वाटते की सामंजस्यानं घेतला पाहिजे होता. ती गाडी मुळात बकासूर आणि सर्जेची गाडी जसं सांगितलं की तो सीमारेषा क्रॉस झाल्यानंतर झालेलं आहे असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं. आणि मला वाटतं ड्रोनमधून ते काय गोष्टी साध्य बी होतात. तर मी बकासूर चाहते आणि सर्जा चाहते यांना सांगू इच्छितो, कुठलाही पराभव शेवटचा नसतो, कुठलाही विजय शेवटचा नसतो. पुन्हा संधी भेटणार आहे. बकासूर पुन्हा मैदानात येणार आहे, सर्जा पुन्हा मैदानात येणार आहे आणि तेवढ्याच दिमागदार पद्धतीनं म्हणजे तो विजय घेणार आहे. पण इथून पुढं जी यात्रा होतील त्यांना माझी नम्र विनंती राहणार की जर एखादा निकाल ड्रोनचा तुम्ही दाखवत असाल ना तर तो पब्लिकली दाखवा. आत्ता काय दाखवला निकाल, पण जो निकाल कधीही संदिग्ध असेल ना तो ड्रोनचा निकाल दाखवा, सगळ्या पब्लिकला दाखवा. त्यातून संदिग्धता जी प्रेक्षकांच्या मनातील जाईल. आज भरपूर प्रेक्षक नाराज होऊन गेले, कोणाला शिव्या देत गेलं, तर ही चुकीचं आहे. तर स्पेशली जो कडनं पळतो आहे का नाही त्याला कसं होतं आहे, त्रास होतो आहे पळाय. कारण पब्लिक खूप आत येते, प्रेक्षक खूप आतात येते. आणि जर लॉबी टच असला ना तर काय होतं आहे, म्हणजे
फाट्यांची संख्या मोठी असली तर ठीक आहे, पण फाट्यांची संख्या लहान असते आणि पब्लिकचा रेट असेल तर बैल साहजिकच लॉबीला टच होणं म्हणजे होऊ शकतो. तर आता सगळ्यांनी मिळून ठरवायचे लॉबी टच निकाल असावा की नसावा. मला वाटतं लॉबी टच कसं आहे, बैल आहेत शेवटी, ती काय माणसं नाहीत, बैल आहेत, थोडी इकडं तिकडं होतात, त्यामुळे लॉबी टच निकाल दिला पाहिजे. बकासूरच्या पहिल्या गटातसुद्धा असंच झालेलं, संदिग्धता निर्माण झालेली, सीमितही तसंच झालेलं. पण आज मला वाटतं ते ड्रोन शॉट बघितल्यानंतर खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर विठ्ठल नानाशी बी काय गोष्टी बोलल्यानंतर असं जाणवतं की तो निकाल थोडा संदिग्ध आहे आणि जो निकाल रेषा संपल्यानंतर बकासूरची गाडी टच झालेली आहे. असो, जास्त जीवावर घेऊ नका. जे बकासूर प्रेमी असतील, सर्जा प्रेमी असतील, तुम्हाला लवकरच ही जोडी एक चांगल्या पद्धतीनं दिमागदार विजयात गुलालात न्हावून निघालेली दिसेल. तर हे माझं मत आहे. जर कोणाला या मताशी तुम्ही सहमत असाल नसाल हा तुमचा प्रश्न आहे. पण मला जे वाटलं, मी जे सगळे ड्रोन शॉट लोकांशी चर्चा केल्यानंतर मला जे वाटलं ते बोलावं म्हणून मी तुमच्याशी बोललो. या व्हिडिओच्या माध्यमातून काही चुकीचं केलं असेल तर मला माफ करा. काय गोष्टी चांगल्या असतील तर त्या घ्या. धन्यवाद.